त्यामुळे आपण मगाशी म्हणालात ना की नमस्कार, मी लायन्स क्लब अध्यक्ष MJF लायन संजय पटवर्धन. उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनींचे मी स्वागत करतो. तसेच माझ्याबरोबर इथे आलेले महोत्सवाचे अध्यक्ष MJF लायन डॉक्टर बेडेकर, खजिनदार महोत्सवाची श्रेया केळकर, क्लबचे सेक्रेटरी नागवेकर साहेब, क्लबचे खजिनदार मनोज सावंत, इमिजिएट पास्ट प्रेसिडेंट गणेश धुरी आणि सर्व माझे ज्येष्ठ लायन सहकारी. आज आपण इथे जमलो आहोत ते आम्ही लायन्स महोत्सव फॅमिली फन फेअर 2026चे आयोजन केलेले आहे. हे शिर्क्या स्कूलच्या ग्राउंडवर 14 जानेवारी ते 19 जानेवारी 2026 या कालावधीत संध्याकाळी 5 ते रात्री 10 या वेळेत होणार आहे. यापुढची लायन महोत्सवाची माहिती लायन महोत्सवाचे अध्यक्ष MJF लायन डॉक्टर संतोष बेडेकर हे आपल्याला देतील. नमस्कार, मी लायन डॉक्टर संतोष बेडेकर, अध्यक्ष लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी चॅरिटेबल ट्रस्ट आणि चेअरमन लायन्स महोत्सव. सर्वप्रथम आजच्या या पत्रकार परिषदेमध्ये आमच्या विनंतीला मान देऊन आपण सर्व बहुसंख्येने उपस्थित राहिलात याबद्दल मी आपणा सर्वांचं स्वागत करतो आणि आपल्याला धन्यवाद देतो. आजची पत्रकार परिषद मुख्यत्वेने लायन्स महोत्सवासंदर्भात माहिती देण्यासाठी बोलावण्यात आलेली आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे की लायन्स क्लब ऑफ रत्नागिरी हा 1973 साली स्थापन झालेला क्लब असून जवळपास मागील 52 वर्षे रत्नागिरी आणि त्याच्या परिसरामध्ये विविध सेवा कार्याच्या रूपानं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा, संस्कृती, पर्यावरण या विविध क्षेत्रामध्ये समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबवत समाजमनावर आपला ठसा त्यांनी उमटवलेला आहे. लायन्स सदस्य आणि रत्नागिरीतील दानशूर व्यक्तींच्या योगदानामुळेच 1998 या क्लबच्या रौप्य महोत्सवी वर्षामध्ये MIDC परिसरामध्ये आपण लायन्सची भव्य वास्तू उभारण्याचे स्वप्न साकार करू शकलो आणि या वस्तूमध्ये आज परमनंट प्रोजेक्ट म्हणजे कायमस्वरूपी प्रकल्प जसे की पाळणाघर, वैद्यकीय सेवा केंद्र, मधुमेह निदान केंद्र, डायलिसिस सेवा केंद्र, नेत्रसंकलन केंद्र, लायन्स आय हॉस्पिटल हे विविध कायमस्वरूपी प्रकल्प सातत्याने सुरू आहेत. अंधत्व निवारण हे लायन्सचं प्रमुख सेवा कार्य आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही 2005 सालापासून लायन्स नेत्र रुग्णालयाची उभारणी केली आणि आजतागायत रत्नागिरीकरांना अतिशय चांगल्या प्रकारे डोळ्याच्या उपचार तेथे उपलब्ध आहेत. आजवर जवळपास 40,000पेक्षा जास्त मोतीबिंदू शस्त्रक्रिया येथे करण्यात आलेल्या आहेत आणि जवळपास दरवर्षी जवळपास 2 लाख लोकांची नेत्र तपासणी येथे करण्यात येते. जवळपास आत्ता दर महिन्याला इथे 300 मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यात येतात आणि यातल्या जवळपास 60 ते 70 शस्त्रक्रिया या मोफत करण्यात येतात आणि बाकी 30% शस्त्रक्रिया या सवलतीच्या दरात करण्यात येतात. पण या सर्व उपक्रमास जो लागणारा निधी आहे तो निधी मिळवण्याच्या दृष्टीनं सातत्याने दरवर्षी काही ना काही उपक्रम आम्हाला राबवावे लागतात, ज्याच्यामध्ये लायन्स महोत्सव असेल किंवा लायन्स म्युझिक अँड आर्ट फेस्टिवल असेल किंवा दिनदर्शिका प्रकाशन आहे. ह्या विविध स्वरूपात हे फंड रेझिंगचे कार्यक्रम, निधी संकलनाचे कार्यक्रम दरवर्षी आमच्या लायन्स क्लब ऑफ रत्नागिरीचा होणारा अध्यक्ष हा हाती घेत असतो. यावर्षी 2026 साली आमच्या क्लबचे अध्यक्ष लायन संजय पटवर्धन यांनी लायन्स महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे आणि बऱ्याच कालावधीनंतर आम्हाला शिर्के हायस्कूलचं ग्राउंड हे उपलब्ध झालेलं आहे, जे मध्यवर्ती आहे आणि सर्व जणांना सोयीचं आहे. दिनांक 14 जानेवारी टू 19 जानेवारी या कालावधीमध्ये शिर्के हायस्कूलच्या प्रशस्त पटांगणावर हे महोत्सवाचा कार्यक्रम रंगणार आहे. याच्यामध्ये मुख्यत्वे करून औद्योगिक, त्यानंतर कन्झ्युमर
आणि खाद्य महोत्सव हे 3 सुविधा असणार आहेत. आणि मला सांगायला अतिशय आनंद होतो की या महोत्सवाला प्रमुख प्रायोजक म्हणून आपले लाडके पालकमंत्री नामदार उदयजी सामंत, मंत्री उद्योग आणि मराठी भाषा महाराष्ट्र राज्य यांच्या सौजन्यानं MIDC विभाग महाराष्ट्र राज्य हे प्रमुख प्रायोजक लाभलेले आहेत. या महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन बुधवार दिनांक 14 जानेवारी रोजी संध्याकाळी 7 वाजता कार्यक्रमस्थळी माननीय आमदार लायन किरणजी सामंत यांच्या हस्ते, तसेच आपल्या नूतन नगराध्यक्षा माननीय शिल्पाताई सुर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हे होणार आहे. या कार्यक्रमाला माननीय शिल्पाताई पटवर्धन, अध्यक्ष रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी माननीय उदय लोध, माजी प्रांतपाल लायन डिस्ट्रिक्ट 3234 आणि MJF लायन डॉक्टर संतोष बेडेकर, अध्यक्ष लायन्स चॅरिटेबल ट्रस्ट यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला लाभणार आहे. या महोत्सवामध्ये मुख्यत्वे करून औद्योगिक उत्पादने, दुचाकी आणि 4 चाकी वाहने, माहिती तंत्रज्ञान, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, फॅशन डिझायनिंग आणि कोकणातील व इतर भागातील नवनिर्मित उत्पादने आणि विविध गृहोपयोगी वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री होणार आहे. यासोबतच खाद्य महोत्सवही आपण आयोजित करत आहोत. त्यामध्ये मुख्यत्वे करून व्हेज आणि नॉनव्हेज खाद्यपदार्थांचा आस्वाद येथे सगळ्यांना घेण्यात म्हणजे संधी आहे. सर्व वयोगटासाठी याच्यामध्ये काही ना काही आहे. म्हणूनच आमची टॅगलाईन आहे सर्वांसाठी सर्व काही. सर्व वयोगासाठी फनी गेम्स, लहान मुलांसाठी अम्युजमेंट पार्क, दररोज नृत्य कार्यक्रम, क्विज, दर तासाला लकी ड्रॉ, त्याद्वारे येणाऱ्या प्रवेशकांना आकर्षक बक्षिसे अशी विविध मनोरंजनात्मक आकर्षणे पण या महोत्सवाचे वैशिष्ट्य ठरणार आहेत. आपल्या संपूर्ण कुटुंबासह आनंद लुटता येईल असा हा कार्यक्रम असणार आहे. हा रत्नागिरीकरांसाठी नक्कीच आकर्षण ठरेल. यायोगे या आमच्या महोत्सवाला जे रत्नागिरीकर भेट देणार आहेत ते या आमच्या सर्व प्रकल्पास आपल्या खारीचा वाटा त्या निमित्तानं उचलणार आहेत. या सर्वांप्रती आणि या महोत्सवाला ज्यांनी प्रायोजकत्व दिलेलं आहे त्या सर्वांप्रती मी येथे त्यांचं धन्यवाद देतो. आणि असं सहकार्य आम्हाला पुढील आमच्या मार्गक्रमणेमध्ये पण लाभेल असं मी त्यांना सांगतो, विनंती करतो. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की रत्नागिरीमध्ये जे आमचे कायमस्वरूपी सेवा प्रकल्प चालू आहेत, त्याचप्रमाणे लायन्स क्लबच्या माध्यमातूनही जे विविध सेवा प्रकल्प चालू आहेत, या महोत्सवामधून मिळणारा सर्व निधी हा लायन्स आय हॉस्पिटल आणि लायन्स क्लब रत्नागिरीच्या समाजोपयोगी सेवा कार्यासाठी आम्ही वापरणार आहोत. तरी सर्व रत्नागिरीकर नागरिकांना आणि आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना आम्ही अशी विनंती करतो या सामाजिक उपक्रमास उपस्थित राहून स्वतः आस्वाद पण घ्यायचा आहे त्या महोत्सवाचा आणि आमच्या या उपक्रमास थोडीशी मदत पण करायची आहे. तर मी आज उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बंधू आणि महिला वर्गाला अशी विनंती करतो की आपण प्रिंट मीडिया असेल, डिजिटल मीडिया असेल, या सर्व प्रसारमाध्यमातून आमच्या या लायन्स महोत्सवाला विस्तृत प्रसिद्धी द्यावी, जेणेकरून सर्व सामान्य नागरिकांपर्यंत हा कार्यक्रम आमचा पोचेल आणि अधिकाधिक उपस्थिती या महोत्सवास लावेल. धन्यवाद.